स्वप्न बघणं किंवा आपल्याच विचारात आपल्याच नादात असणं हे मीन राशीच्या लोकांच्या बाबतीत घडतं. वास्तवापासून पळ काढल्यामुळे चांगल्या संधी तुमच्या हातातून जातात. कमी महत्त्वाकांक्षा हे सुद्धा मीन राशीच्या लोकांमध्ये बघायला मिळतं आणि ते सुद्धा मान्य आहे त्याच्यात सुखी राहावं, पण आणखीन काय आपण चांगलं करू शकतो याचा सुद्धा विचार करायला हवा आणि वास्तवाचा विचार करायला हवा. वास्तव जगापासून पळ काढल्याने किंवा जी परिस्थिती तुमच्या समोर आहे त्या परिस्थितीला फेस करण्यापेक्षा त्या परिस्थितीपासून पळण्याचा प्रयत्न केल्याने तुम्ही अजिबात तुमच्या समस्येतून बाहेर पडत नाही. उलट ती समस्या तुम्ही फक्त काही काळासाठी पुढे ढकलत असता. त्यामुळे समोर जर समस्या असेल तर त्या समस्येपासून पळण्यापेक्षा त्या समस्येची 2 हात करणं हाच पर्याय असतो. म्हणूनच वास्तवात राहणं, कारण वास्तवात राहिलात तरच तुम्हाला त्या समस्येवर उपाय सापडणार आहे. आता वळूया पुढच्या चुकीकडे जी मीन राशीच्या लोकांकडनं होते. ती म्हणजे जास्त विचार करून स्वतःलाच त्रास करून घेतात. समोरच्यानी काही केलं, कुणी काही वाईट बोललं, कुणी काही वाईट वागलं की प्रचंड विचार हे प्रत्येक गोष्टीचा करतात. समोरच्याच्या वागण्याचा, तो असं का वागला असेल, तो असं का बोलला असेल, त्याने असं का केलं असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा प्रचंड विचार करून स्वतःच्या मेंदूला त्रास करून घेतात. इतकंच नाही, अति विचार करून करून नको त्या दुखण्यांना सुद्धा ही लोक आमंत्रण देतात. म्हणूनच कुठल्याही गोष्टीचा, कुणाचाही जास्त विचार मीन राशीच्या लोकांनी करायचा नाहीये. कारण तुम्ही समाजाचा किंवा इतर लोकांचा कितीही विचार केलात तरी सुद्धा ते लोक तुमचा 1% सुद्धा विचार करत नसतात, हे लक्षात ठेवा. ज्या व्यक्तीच्या वागण्याचा विचार करत तुम्ही दिवस दिवस घालवत आहात ती व्यक्ती वागताना बोलताना तुमचा 1% तरी विचार करते का, या गोष्टीचा विचार व्हायला हवा. समोरच्याच्या डोक्यात जर आपण नाहीच होत, तो आपल्याला दुखवून निघून जातोय, तर आपण एकतर जिथल्या तिथे उत्तर त्याला द्यायला हवं आणि ते आपल्याला जमत नसेल तर आपण डोक्यातनं विचार झटकून टाकायला हवेत. असं का केलं असेल, असं का बोललं असेल, असं स्वतःच्या मनाला खात राहणं आणि सतत त्या गोष्टीचा विचार करत राहणं तुमच्यासाठी त्रासदायक ठरतं. त्यापेक्षा मस्त राहा, मजेत राहा, स्वतःचं मन काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्टींमध्ये, काहीतरी निर्माण करण्यामध्ये, काहीतरी नवीन शिकण्यामध्ये गुंतवा. इतरांना तुमच्या आयुष्यामध्ये अति महत्त्व देऊ नका की तुमचं आयुष्य ते व्यापून टाकतील. मीन राशीचं मन नाजूक असतं, त्यामुळे छोट्या गोष्टी त्यांच्या मनात खोलवर रुजतात हे मान्य आहे. पण या गोष्टीवर सुद्धा तुम्ही प्रॅक्टिसने, सरावाने मात करू शकता. अशी कुठलीही गोष्ट स्वभावातली नाहीये की जी बदलता येणार नाही. आपल्याकडे जुनी म्हण आहे की स्वभावाला औषध नसतं, मान्य. पण प्रॅक्टिस करून करून, सराव करून करून, स्वयंसूचना देऊन देऊन आपण स्वभाव बदलू शकतो, सवयी बदलू शकतो. हे सायन्सने सिद्ध केलेलं आहे, ज्याला आपण अफर्मेशन्स म्हणतो की स्वतःला तुम्ही चांगल्या सूचना दिल्या तर आपण चांगला विचार करायला